नमस्कार, माझे नाव अभिषेक स्वामी आहे आणि मी डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर येथे बी.टेक सी.एस.सी. एम.एल या डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहे. तर आजच्या या सादरीकरणात मी तुम्हाला लॉंग शॉर्ट टर्म मेमरी या विषयावर चर्चा करणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया की तर पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला LSTMची गरज का आहे? LSTM हे सिक्वेन्शियल मॉडेलिंग ची कणा बनले आहे. त्यांची मुख्य शक्ती ही आहे की व्हॅनिशिंग ग्रेडियंट नावाची समस्या सोडवतात. ज्यामुळे ते खूप मोठ्या सिक्वेन्स पॅटर्नवर शिकू शकतात आणि लक्षात ठेवू शकतात. इतर मॉडेल्सच्या विपरीत ते फक्त स्थिर डेटावर प्रक्रिया करतात. LSTMचे हे मजकर म्हणजे टेक्स्ट, स्पीच आणि टाइम सिरीज डेटामधील संदर्भ आणि क्रम समजून घेण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. चला त्याची आता मुख्य वैशिष्ट्ये पाहूया. पहिले हे दीर्घकालीन माहिती लक्षात ठेवू शकतात. यामुळे ते सिक्वेन्शियल डेटा हाताळण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. ते संदर्भात्मक पॅटर्न आणि अवलंबित्व कॅप्चर करण्यात उत्कृष्ट आहेत आणि यामुळे अनेक सिक्वेन्स आधारित कार्यांसाठी ते स्टेट ऑफ द आर्ट मानले जातात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवरील कीबोर्ड. जेव्हा तो तुमच्या वाक्यातील पुढचा शब्द सुचवतो, तेव्हा तो फक्त तुम्ही टाइप केलेला शेवटचा शब्द पाहत नाही, तर तो त्याआधी आलेल्या अनेक शब्दांचा संदर्भ समजून घेत असतो. LSTM हे नक्की हेच करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर ह्या स्लाइडवर आपण जाणून घ्या की LSTM हे म्हणजे नक्की काय आहे, नेमके काय आहेत. सोप्या भाषेत LSTM हा एक विशेष अधिक प्रगत प्रकारचा रिकरंट न्यूरल नेटवर्क किंवा RNN आहे. तो विशेषच विस्तारित कालावधीसाठी माहिती हाताळण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. ते हे कसे करते? हे एक युनिक सेल स्टेट ज्याला तुम्ही त्याची मेमरी समजू शकता आणि 3 विशेष गेट्स वापरते. इनपुट, फॉरगेट आणि आउटपुट गेट. कोणती माहिती साठवायची, कोणती माहिती टाकून द्यायची आणि आउटपुटसाठी कोणती माहिती वापरायची हे नियंत्रित करण्यासाठी हे गेट्स एकत्र काम करतात. चला या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेऊया. सेल स्टेट ही नेटवर्कची मेमरी आहे जी संपूर्ण सिक्वेन्स मध्ये माहिती वाचून नेते. फॉरगेट गेट हा एक कंट्रोलर आहे जो सेल स्टेट कोणती माहिती काढून टाकायची हे ठरवतो. इनपुट गेट हे उलट काम करते. कोणती नवीन माहिती सेल स्टेट मध्ये साठवण्यासाठी पुरेशी महत्वाची आहे हे ते ठरवते. आउटपुट गेट त्यानंतर सेल स्टेट आणि इनपुटच्या आधारे काय आउटपुट द्यायचे हे ते ठरवते. या स्ट्रक्चरमुळे LSTM वेगवेगळ्या लांबीची सिक्वेन्स जसे की वेगवेगळ्या लांबीची वाक्ये सहज हाताळू शकतात. याची एक उत्तम उपमा म्हणजे LSTM ला कंट्रोलर सह एक स्मार्ट कन्व्हेयर बेल्ट समजा. फॉरवर्ड गेट बेल्ट वरून वस्तू काढून टाकते. इनपुट गेट नवीन वस्तू टाकते आणि आउटपुट गेट बेल्ट वरील वस्तूची तपासणी करून पुढे काय करायचे ते ठरवते. तर आता ह्या स्लाइडवर आपण समजून घ्या की LSTM ही क्लिष्ट असली तरी ती LSTM कसे कार्य करते हे स्पष्टपणे दाखवते. चला ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. हा डायग्राम एक LSTM सेल अनरोल केलेला दाखवतो. यात आपण भूतकाळ T-1, वर्तमान T आणि भविष्यकाळ T+1 पाहू शकतो. सध्याच्या T या स्टेपवर सेल दोन गोष्टी घेतो. सध्याच्या इनपुट XT आणि मागील आउटपुट ST-1. सर्वात वरची आडवी रेषा हा सर्वात महत्वाचा भाग आहे. तो सेल स्टेट आहे, म्हणजेच ती आपली लॉंग टर्म मेमरी आहे. आता गेट पाहूया. डावीकडील पहिले सिग्मा गेट हे फॉरगेट गेट आहे. ते इनपुट पाहते आणि मेमरी लाईन मधून कोणती जुनी माहिती पुसून टाकायची हे ठरवते. पुढे मधले सिग्मा आणि टॅनेज गेट्स मिळून इनपुट गेट बनवतात. कोणती नवीन माहिती महत्वाची आहे आणि साठवणे आवश्यक आहे हे ते ठरवतात. तुम्ही इथे जे अधिक म्हणजे प्लस चिन्ह पाहत आहात तिथे सेल ती नवीन माहिती जोडून आपली जुनी मेमरी अपडेट करतो. शेवटी उजवीकडील शेवटचे सिग्मा गेट हे आउटपुट गेट आहे. ते सेलच्या मेमरीचा कोणता भाग ST म्हणून आउटपुट द्यायचा हे ठरवते. हा सेल नंतर त्याची नवीन अपडेट केलेली मेमरी आणि त्याचा नवीन आउटपुट ST पुढील स्टेप T+1 कडे पाठवतो आणि संपूर्ण प्रक्रिया पुन्हा होते. तर आता आपण स्लाइडवर समजून घेऊया की LSTMs किती शक्तिशाली असते तरी ते परिपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पहिले, ते कॉम्प्युटेशनली महाग आहेत आणि सध्या RNNs किंवा पारंपरिक मशीन लर्निंग मॉडेल्स पेक्षा त्यांना ट्रेन करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. ते ओव्हरफिटिंग प्रोन आहेत. जर तुम्ही ड्रॉपआउट सारखे रेग्युलायझेशन योग्यरित्या वापरले नाही तर तो तुमचा ट्रेनिंग डेटा सहजपणे पाठ करू शकतात. त्यांना ट्यून करणे क्लिष्ट आहे. त्यांच्यात युनिट्स, लर्निंग रेट, ड्रॉपआउट व्हॅल्यू यासारखे अनेक हायपर पॅरामीटर्स असतात जे योग्यरित्या सेट करणे कठीण असू शकते. आजचा एक मोठा मुद्दा म्हणजे त्यांची जागा ट्रान्सफॉर्मर्सनी घेतलेली आहे. अनेक अत्याधुनिक NLP कार्यांसाठी जसे की चॅटबॉट्स किंवा भाषांतर बट आणि GPT आता LSTMs पेक्षा चांगली कामगिरी करतात. आणि शेवटी
अत्यंत दीर्घकालीन संदर्भासाठी फॉर द एक्स्ट्रीम लॉंग टर्म डिपेंडन्सीज LSTMs अजूनही संघर्ष करू शकतात. तर आता ह्या स्लाइडवर आपण जाणून घ्या की सारांश सांगायचे तर LSTM थोडक्यात काय आहे. हा सिक्वेन्शियल आणि टाइम सिरीज डेटासाठी बनवलेला एक शक्तिशाली आणि विशेष प्रकारचा RNN आहे. ती सेल स्टेट आणि 3 गेट्स वापरून व्हॅनिशिंग ग्रेडियंटची समस्या चतुराईने सोडवतो. ज्या कार्यासाठी संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट आणि मेमरी आवश्यक आहे, जसे की फोरकास्टिंग आणि NLP, त्यात तो उत्कृष्ट कामगिरी करतो. तो ट्रान्सफॉर्मर सारख्या अधिक प्रगत मॉडेल्सना समजून घेण्यासाठी एक उत्तम पाया देखील प्रदान करतो. तथापि यासाठी लक्षणीय कॉम्प्युटेशनल संसाधने आणि काळजीपूर्वक ट्यूनिंग करणे आवश्यक आहे. मोठ्या ट्रान्सफॉर्मर मॉडेल्सवर जाण्यापूर्वी अनेक सिक्वेन्स समस्यांसाठी हे गो टू टूल आहे असे तुम्ही समजू शकता. आणि तुम्ही याच्या ऍप्लिकेशन्स वरून पाहू शकता की LSTM सर्वत्र आहेत. स्पीच रेकग्निशन मध्ये म्हणजे जसे की सिरी आणि गुगल असिस्टंट, लँग्वेज ट्रान्सलेशन मध्ये, स्टॉक मार्केट प्रेडिक्शन मध्ये, म्हणजे आर्थिक मॉडेल्स मध्ये आणि टेक्स्ट जनरेशन मध्ये, जसे तुमच्या फोनवरील ऑटो कम्प्लिशन. येथेच माझे लॉंग शॉर्ट टर्म मेमरी वरील सादरीकरण संपत आहे. ऐकल्याबद्दल धन्यवाद.